नमस्कार आणि राम राम मंडळी. तर मंडळी, आज होतं माझं साताऱ्याला फोटोशूट. तर आम्ही आता निघालेलो आहोत साताऱ्याला. म्हणलं निघालोय साताऱ्याला तर जाता जाता एक मिनी ब्लॉग बनवावा आणि व्हिडिओ करायला सुरुवात केली. हिला वाटलं मी फोटोज काढतोय त्यामुळे ही 2 बोटं वर करायला लागली, पण मधी पप्पा बसलेलं हे काय तिला माहितीच नाही. आणि हे बघा मंडळी, हे आमचं वडील वर काय यांनी मला लय म्हणजे लय सपोर्ट केलाय. आणि हो मंडळी, आयुष्यात बाप आहे तर सगळं आहे बरं का. आणि आम्ही चापळमध्ये पोहोचलो. पप्पा चापळात उतरून तिथनं जाणार होतं जाधववाडीला आपल्या घराचं काम सुरू आहे, त्यामुळं थोडं तिकडं येऊन जाऊन करायला लागतंय. आम्ही राहतो दाडोलीला, हे तुम्हाला माहिती आहे. जर्किंग घातलं, जर्किंग घालून मग निघालो. आमची सवारी निघाली उमरजवरनं निघालो आम्ही हायवेला. हायवेवरून आमची गाडी सुसाट पळत आहे, कारण आम्हाला झाला होता थोडाफार उशीर झाला म्हणून गाडी पळवत होतो, पण रिक्षा काय आम्हाला मोरं जाऊन देत नव्हती. म्हणजे आपल्या गाडीचं स्पीड किती बी उशीर झाला तर मेंटेन असते बरं का मंडळी. आणि तुम्ही पण सावकाश गाडी चालवत जावा. जवळजवळ अर्धा पाऊण तास हायवेने बेंगरी केल्यावर आम्ही पोहोचलो राजधानी साताऱ्यात. राजधानी सातारा म्हणजे आपल्या काळजाचा विषय बरं का मंडळी. साताऱ्यात पोहोचल्यावर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्गाचे दर्शन सुद्धा झाले. आम्हाला जायचं होतं राजवाडा बस स्टॉपच्या इथं, म्हणून रस्ता विचारला. भावाने लेफ्टकडे बॉट दाखवून राईटला जायचं म्हणला. तिथं सातारकरांचा विषय खोल झाला आणि साताऱ्यात आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन नाही घेतलं असं होईल का मंडळी. आम्ही पोहोचलो पोवई नाक्यावर ना आम्ही निघालो होता राजवाड्याकडे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजवाड्याकडे जात असताना रस्ता तर भारी लागला, पण तेवढ्यात आम्हाला झालं रयत शिक्षण संस्था साताराचं दर्शन. बिल्डिंग एक नंबर होती बरं का. आणि आम्ही पोहोचलो फायनली. आम्हाला जिथं पोहोचायचं होतं तिथं राजवाड्याच्या इथं पोहोचल्यावर श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले पताच्या इथं पोहोचल्यावर आम्हाला श्री अजिंक्य गणेश गणरायाचं दर्शन घेतलं आणि तिथनं आलो आम्ही स्टुडिओला, जिथं सपनीचा झाला मेकअप. तर मंडळी, कसा वाटला माझा लुक हे मला कमेंट करून नक्की सांगा. सपनीचा मेकअप झाल्यावर आम्ही ट्रेडिशनल फोटोशूट साठी मंगळाईच्या इथं आलो, जिथनं आम्हाला अजिंक्य तारागडाचं दर्शन झालं. मंडळी तुम्ही पण दर्शन करून घ्या बरं का. नाव सांग की नाव सांग मोबाईल घे ना मग. डॉक्टर नाव नाव सांग. सांग. पूर्ण सांग. पूर्ण नाव सांग की. काय राव किरण निकम. हे बघा काजलताईचे मिस्टर किरण दाजी आणि त्यांचा चिरंजीव कारव. त्यानंतर दाजीने ताईने आमचा सत्कार घेतला. सकाळी राजवाड्याकडे जाताना पोवई नाक्यावरनं छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यवस्थित दर्शन झालं नाही, म्हणून संध्याकाळी घरी जाताना छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यवस्थित दर्शन घेतलं. आणि हे बघा राजधानी सातारा. मंडळी तुम्हाला कसं वाटतं साताऱ्यात येऊन हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.